अरे दामोदर, ते परवाचे कीर्तन एकदम चोक्कस. अरे चांगला रे बाबा, तुला समजते नाही. हे दामोदर, अरे हे माणूस, त्या माणसाला तू आधी शेगावात कधी पाहिला का रे? नाही, पण हा अशी उष्टी शीत वेचून का खातोय? अरे अन्न हे पुरण ब्रह्म नसते का? त्याचे उष्टी खरकटी उकरड्यावर टाकून कसे चालेल, म्हणून ते खाते. पण हे देवीदास पातुरकरांना काय नको? मठाधिपती येत ना ते आहेत, माझ्या उष्ट्या पत्रावळ्या उकिरड्यावर का टाकायच्या? पण हे माणूस दामोदर, हे माणूस तुला सत्पुरुष नाही दिसत? छ्या, मला तर कोणीतरी याडा दिसतोय. अरे नाही रे कुलकर्णी, अरे बघ त्याचा चेहरा बघ कसा तेजस्वी. मला तर हे योगी पुरुष वाटते. हा वाटतंय खरं. हा बंकट शेठ कोणीतरी तपस्वी दिसतोय. होय ना, बोलू त्याची. हो, तुम्ही अशी शीत वेचून का खाऊन राहिला? तुम्हाला भूक लागली असेल तर काही जेवणाची व्यवस्था करू का? मर्जी. देवीदास, अरे बाहेर ये. हा, एक पान वाढून आण. हा, लवकर. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. अरे अरे दामोदर, हे कोणाला बी वेडा वाटेल, पण मला तर हे सत्पुरुष दिसते. अरे याला मुक्तीचे वेध लागलेत. अरे त्याचे चेहरा बघ कसा तेजस्वी आणि नासाग्र दृष्टी, नाही का? हा बंकट शेठ. महाराज, पाणी आणून देऊ का? तुझी इच्छा असेल तर दे. समजाच ब्रह्म आहे, काय बी भेदाभेद नाही. शहाण्या माणसाले व्यवहार सांभाळले पाहिजे. अन्न खायला तर पाणी बी प्यायले पाहिजे. पाणी बी प्यायले. अहो तुम्हाला पाणी हवे होते, तुम्ही पळते कुठे? अहो महाराज 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 महाराज, ते घाण पाणी कशाला पिताय? त्यापेक्षा तुम्हाला वाया टाकून सुगंधित केलेलं पाणी आणून देतो. पाणी बी आणि पाणी पिणारा बी दोघे बी एकच. समज ब्रह्म आहे. तुम्हाला माहित आहे हे ईश्वर कशापासून निर्माण झालं ते? नाही ना? गाडी